सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सर्वसामान्यांचा सुरक्षित प्रवास असणाऱ्या लाल परीकडे मोठा ओढा असतो. आजकाल प्रत्येकाकडे स्वतःच्या गाड्या असल्या तरीही स्वस्त प्रवास व सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येकजण लाल परी म्हणजे एसटीलाच पसंती देतो. विटा बसस्थानकाचे काम सुरू असल्याने प्रत्येकजण हे बसस्थानक कधी प्रवाशांच्या सेवेत येते याची वाट पाहत आहे. तसेच विटा सांगली जलद बस सेवा कधी सुरू होणार याकडेही प्रवासी वर्गाचे लक्ष होते. बसस्थानक कसे असेल, ते कधी सुरू होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत. विट्याला शोभेल असे सुसज्ज बसस्थानक सुरू झाल्यावर त्यामधील पार्किंग व्यवस्था कशी असेल यावर ही चर्चा झाली. पाहूयात काय म्हणालेत ते. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आज बघतोय की विटा बसस्थानकाचं काम हे अत्यंत गतीनं सुरू आहे आणि प्रवाशांच्यामध्ये एक संभ्रमावस्था होती की नेमकं काम कधी सुरू होतं आहे. त्याचसाठी आपण आज विटा या एस टी डेपोमध्ये आलो आहे. आज आपण बघतो आहे की सांगलीच्या या महिला अधिकारी त्यांच्याकडं व्यवस्थापन विभाग आहे, बांधकाम व्यवस्थापन. ज्या बस डेपोचं आत्ता बांधकाम चालू आहे त्यांच्यावर यांचं नियंत्रण आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि नेमकी परिस्थिती काय आहे ते जाणून घेतो आहे. नेमकं काय सांगाल की आता या बसस्थानकाचं काम सुरू आहे, साधारणतः म्हणजे कशी अवस्था आहे, कधी सुरू होतं आहे काम? आता इकडलं तर अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मार्च एंडला हा पोर्शन आम्ही वापरायसाठी द्यायचा विचार करतोय. त्यानंतर तिकडल्या बाजूचा काम सुरू होईल. असं एकूण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण बसस्थानक प्रवाशांसाठी खुलं करतोय. साधारणतः हे अद्ययावत बसस्थानक म्हणून आता लोकांच्यामध्ये सगळीकडे जाणलं जातं आहे. साधारण किती प्लॅटफॉर्म आहे तिथं आणि बस लागण्याची कशी व्यवस्था असेल? 17 प्लॅटफॉर्म आहेत टोटल. या पद्धतीने इकडे बस लागणार आहेत. या बाजूला इनगेट आउटगेट होणार आहेत, म्हणजे गाडी इकडून येऊन इकडून पास होईल आणि या अशा पद्धतीने बस लागते. आपण बघतोय की प्रवाशांसाठीची सुरक्षित सेवा म्हणून एस टी डेपोची सेवा ही म्हणून ओळखली जाते. आज या मॅडमनी सांगितलं की बांधकाम साधारणतः 4 ते 5 महिन्यात, मे महिन्याच्या नंतर हे सुरू होईल. साधारणतः 17 प्लॅटफॉर्म असतील आणि अद्ययावत असं बांधकाम इथं सुरू आहे. आणि आपण आज विटा डेपोचे डेपो व्यवस्थापक आहेत त्यांची चर्चा करतोय. सर, नेमकं काय सांगाल प्रवाशांना की आता गैरसोय होते त्यांची आणि त्यांनीही जाणले, परंतु तरी साधारणतः कधी यातून त्यांची सुटका होईल, काय सांगाल? नमस्कार. आता आमचे जे स्थापत्य अधिकारी आहेत माननीय राऊत मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर 2026 पर्यंत जे काय आता सध्या 17 प्लॅटफॉर्म आहेत खाली ग्राउंड फ्लोअर, तो पूर्ण होण्याचं अपेक्षित आहे. आता 13 प्लॅटफॉर्मचं काम जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. उरलेले जे 4 आपले प्लॅटफॉर्म आहेत पूर्वेकडले, त्यात आता आपले काम चालू करतोय आपण. आणि जे पूर्व बाजूचं आपलं गेट आहे आता आपण चालू केले सध्या, ते गेट आपण खुलं करतोय आणि पश्चिमेकडे आपण गेट बंद करतोय. ते गेट बंद केल्यानंतर प्रवाशांना किंवा बाकीचे नागरिक करत असतात त्यांना थोडंसं ते गैरसोय होऊ शकतं, म्हणून आपण त्या बाजूला फ्लेक्स बोर्ड तयार करून किंवा हे गेट बंद केलेलं आहे आणि इकडून गेट सुरू केलेलं आहे असं आपण बोर्ड लावणार आहोत. येत्या आपण 4 दिवसामध्ये ते गेट सुरू करतोय आणि आपल्या बस आता इकडून ये जा करतात पश्चिमेकडून, त्यात आपण पूर्वेकडून करणार आहोत. आता जे प्रवाशांना मेन अडचण आहे की तुम्ही आता ठीक आहे, प्रवाशांनी समजून घेतलं की उन्हामध्ये त्यांना उभा राहावं लागते, पलीकडच्या बस स्टॉपमध्ये ते आता ॲडजस्ट करतायत. परंतु काही प्रवाशांच्या अशा अडचणी आहेत की आम्ही बस स्थानकामध्ये आल्यानंतर गाड्यांची ये जा झाल्यानंतर उडणारा धुरळ्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतोय. नेमका काय आणि कसं नियोजन आहे, काय सांगाल? आता त्या बाजूला जो पश्चिमेला आपला गेट होता त्या ठिकाणी कॉन्क्रीट खाली काही केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे बस गेली की धूळ उडून प्रवाशांच्या अंगावर जात होती. ते आता ते अंडर कन्स्ट्रक्शन जाणार आहे आणि पूर्वेकडे आपण गेट सुरू केल्यानंतर जो काय रस्ता आहे तो आता पूर्ण कॉन्क्रीटीकरण केलेला आहे. त्यामुळे 100% जो आता पूर्वी त्रास होता तो त्रास 100% पूर्वीपेक्षा कमी होणार आहे. आणि
येत्या मार्च एप्रिलमध्ये आपल्याला ह्यातले जे निम्मे प्लॅटफॉर्म आहेत ते कदाचित वापरायला भेटतील. तो म्हटल्यानंतर बऱ्यापैकी प्रवाशांचा त्रास कमी होऊन जाईल. तोपर्यंत थोडी प्रवाशांची गैरसोय होणार आहे, तरी पण आम्ही त्यासाठी होऊ नये आणि आम्हाला जे काही सुविधा करायचा प्रयत्न करतोय ते आम्ही करत आहोत. संपूर्ण विट्यामध्ये आता एकच समस्या भेडसावते, ती म्हणजे पार्किंगची. आपल्या इथं बस स्थानकामध्ये आलेल्या प्रवाशांना किंवा जे काही टू व्हीलर फोर व्हीलर असतील त्यांच्यासाठी पार्किंगची कशी व्यवस्था असणार आहे? आता आपण बघितलं की आपण हे जे मेन आपला रोड आहे विटा ते विजापूर आपला रोड आहे आणि बस स्थानकाच्या समोर जो फ्रंटचा एरिया आहे मला वाटते समथिंग तो एक 20 गुंठे तरी असेल. त्याच्यामध्ये आपण पॅन पार्किंगसाठी ती जागा रिकामी सोडलेली आहे. भविष्यात जेव्हा कॅनचं बांधकाम पूर्ण होईल, अंतिम टप्प्यामध्ये येईल, त्यावेळेला आपण ते निविदा काढून त्या ठिकाणी पॅन पार्किंग चालू करतोय. त्यामुळे जे बस स्थानकावर प्रवासी येणार आहेत त्यासाठी अत्यंत उत्कृष्ट पार्किंग नियोजन असणार आहे. आता जे गाड्यांची बस स्थानकामध्ये ये जा सुरू असते, तुमचं पार्किंग झाल्यानंतर तरी तुम्ही स्ट्रिक्टली ते बाहेरच्या गाड्या आतमध्ये येण्यास प्रतिबंध करणार आहात का? हो, 100% करणार. सध्या आपलं बांधकाम सुरू असल्यामुळं तर थोडंसं प्रवाशांची पण आणि आमची पण थोडीशी जरा अडचण होत आहे. पण जेव्हा बांधकाम पूर्ण होईल त्या आम्ही जरा सोयीचे नियोजन करून ज्या ठिकाणी गाड्या पार्किंगचं नियोजन आहे त्या ठिकाणी जर राहतील याची आम्ही व्यवस्था करू. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गाड्या दोन्ही बाजूला तुमच्या आता प्रवेशद्वार झालेले आहेत. एका प्रवेशद्वारातून आत येऊन दुसऱ्या बाहेर जाते. आता बस स्थानकाच्या मागच्या बाजूला संध्याकाळी 6 वाजल्यापासून खाजगी ट्रॅव्हल्स प्रचंड प्रमाणात उभे असतात. आता अर्थात त्यांचाही व्यवसाय आहे, परंतु आता मात्र या बस स्थानकामधून गाड्या बाहेर जाताना येताना 100% अडचण होणार. त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल आणि काय नियोजन केले? आता आपलं ज्या ठिकाणून पश्चिम बाजून गेट सुरू होतं त्याच्या सध्या काय जास्त अडथळा येत नव्हता. पण आता आपण पूर्वेकडून जे गेट खुलं करणार आहे त्या गेटच्या बरोबर समोरच खाजगी गाड्या रात्रीच्या ज्या काही प्रवासी खाजगी वाहन आहेत ती उभं राहत असतात. त्या अनुषंगाने आम्ही विटा पोलीस स्टेशनसाठी या अगोदर परत केलेला आहे. आता गेट खुलं करण्यापूर्वी आम्ही माननीय पोलीस अधिकारी विटा पोलीस स्टेशन यांना संपर्क करून विनंती करणार आहे की त्या ठिकाणी गाड्या उभा करू नका, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची आम्ही व्यवस्था करणार आहे. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की विटा बस स्थानकातून विटा आणि सांगलीला जाणाऱ्या, विटातून सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या भरपूर आहे. सुरुवातीला विटा बेळगाव गाडी होती आणि लाल बोर्डाच्या सुपर गाड्या जात होत्या. लोक अगदी आरामात बसून डायरेक्ट सांगलीला जाणारे लोक त्यामधून जाऊ देत. परंतु आता काही अडचणी थोड्या येतात की सगळ्या गाड्या तुमच्या सुपर नाही आहेत. नेमकं काय नियोजन केलंय? तुमच्याकडे गाड्यांचं प्रमाण कसं आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? सध्या आपल्या विटा डेपोला 71 बसेस टोटल आहेत. सध्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली जे आपण त्याला विशेष बस सेवा म्हणतो त्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ह्या फेब्रुवारी एंडपर्यंत त्या सहलीचं प्रमाण कमी होईल आणि आपल्याला मार्च एंडला किंवा एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये अजून आपल्याला नवीन 10 बस मिळण्याची शक्यता आहे. तशी आम्हाला ऑफिसला तोंडी सूचना मिळालेली आहे. त्या बस मिळाल्यानंतर आपण ज्या पूर्वरत आपल्या सांगली मार्गावरती सुपर बस होत्या त्या पद्धतीनं आपण अजून एक्स्ट्रा बस वाढवून त्या सुपर बस आपण म्हणजे नॉनस्टॉप विटा तासगाव आणि सांगली असं करण्याचं आपलं नियोजन आहे. पूर्वी विटा बेळगाव 9:15 वाजता बस आपली सुरू होती. आता बेळगाव आपण न करता कमीत कमी आपण कोल्हापूरपर्यंत सुपर गाडी कशी सोडता येईल ते आपण नियोजन करत आहोत. महिलांचा विषय मोठा असतो की महिलांसाठी शौचालयाचा विषय हा पहिल्यापासूनच येतोय. इथं थोडंफार मागं पुढं झालं होतं, परंतु आता नेमकं तुम्ही आल्यापासून थोडासा बदल झाला. आता नेमकं काय सांगाल, कसं नियोजन असणार? आता जे आपलं प्रवाशासाठी असणारं सुलभ शौचालय आहे ते पूर्वी ठेकेदारामार्फत चालवत जायचं आणि तो ठेकेदार काय व्यवस्थित काम करत नव्हता. मग आम्ही या संदर्भात आमच्या या राऊत मॅडम असतील किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांना पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर त्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला आणि आता आपण डेली बेसिसवर आपण आपल्या डेपो लेवलला पगार देऊन त्या ठिकाणी कर्मचारी ठेवलेला आहे आणि तो आता चांगल्या पद्धतीनं विना मोबदला म्हणजे सगळं मोफतच आहे त्या पद्धतीनं चांगला मेंटेन ठेवलेला आहे आणि ते आता काम करताना ते पण आपण डिस्पोज करणार आहोत थोड्या दिवसानंतर. आणि नवीन बिल्डिंगमध्ये 2 टॉयलेट बाथरूम आहेत ते अत्यंत चांगल्यापर्यंत आहेत आणि ते आपण शिफ्ट केल्यानंतर जसं आपण नवीन बांधलेलं बांधकाम आहे ते कसे मेंटेन राहील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय की आगार प्रमुख उदय पवार साहेब असतील आणि सांगलीच्या या राऊत मॅडम यांनी सांगितलं की लवकरच हे बस स्थानक प्रवाशांसाठी खुलं होते आणि इथं पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे हेही सांगितलंय. सुपर गाड्या कशा कशा सुरू होणार आहेत हेही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांना सगळ्या त्यांची हक्काची आपली लालपरी जी जे सुरक्षित प्रवासासाठी जाणली जाते त्या बसमधून प्रवास करण्यासाठी त्यांना आता हे अद्ययावत बस स्थानक लवकरच खुलं होणार आहे आणि ते सगळ्या सोयींनी युक्त असणार आहे. त्यामुळे इथं येणाऱ्या प्रवाशांना कसली अडचण असणार नाही. परंतु एक मात्र बोललं जाते की प्रशासनाकडून त्यांचा प्रयत्न असतो, परंतु प्रवाशांनीही इथं आल्यानंतर या बसस्थानकाची स्वच्छता राखणे किंवा बसस्थानक परिसरामध्ये आल्यानंतर आपण फक्त प्रवासी आहोत एवढं मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे.
आणि दोघांच्या सहकार्यामुळेच हे अद्ययावत बसस्थानक हे लोकांच्यासाठी म्हणजे व्यवस्थितपणे त्यांना सुरू करता येईल आणि तुम्हालाही त्याचा प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. अशा पद्धतीनं या बसस्थानकाची परिस्थिती आपण पाहिली. प्रत्यक्षात आगार प्रमुख असतील, माळीसाहेब असतील आणि राऊत मॅडम असतील, हे स्वतः इथं जातीनं लक्ष घालून आहेत. बसस्थानकाचं काम ही वेगानं सुरू आहे. 17 प्लॅटफॉर्म लवकरच उपलब्ध होत आहेत. ते सुरू झाले की मग मात्र यांच्यावरचा ताण कमी होणार आहे. अद्ययावत बसही येणार आहेत हेही त्यांनी सांगितलं. त्या आल्यानंतर प्रत्यक्षात आपण नंतर त्या विषयावर आपण बोलू. परंतु आता मात्र या बसस्थानकाची म्हणजे सुरुवात लवकरच होईल असंही त्यांच्याकडून सांगितलं गेले आणि प्रवाशांना आत्ता होणारा त्रास आहे तो नंतर अजिबात होणार नाही याचाही विश्वास त्यांनी दाखवला आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.